आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी म्हटलंय, योग्य वेळेवर योग्य निर्णय होईल. आणि एकदा आमच्या लोकांनी काही शब्द दिला आहे, आम्ही लोक शब्द पाळणारे आहे आणि महायुतीचं सरकार हे कास्तकारांसोबत दिवस रात्र उभं राहण्यासाठी तयार आहे. आता राहिला विषय मार्केटचा, भावाचा, तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये कापसाचा रेट हा फिक्स होतो आणि आपण महाराष्ट्राचं आणि आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची सरकार आहे, आपण तिथे पण त्यांची माहिती घेतली पाहिजे. रेट हा लगभग सेम असतो आणि इंटरनॅशनली ड्रिव्हन कमोडिटी आहे आणि त्या कमोडिटीच्या माध्यमातून त्या मार्केटच्या माध्यमातून रेट ठरवले जातात. शेतकऱ्यांचे भाव दुगणे होईल असं 2022 पर्यंत होईल असं मोदीजी म्हटलं होतं. 25 आला तरी पण असं काही झालं नाही आणि शेतकरी अपेक्षा करून भातावर भूत करताय, पण ते काही पूर्ण झालेलं नाही अजून. बघा, कास्तकारांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फायदा भरपूर भेटत आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. पंतप्रधान किसान योजना, त्याचे 6,000 रुपये हे केंद्र शासनाकडनं भेटतात. 12,000 रुपये केंद्र शासनाकडनं भेटतात आहेत. 12,000 रुपये शासनाकडनं, महाराष्ट्र शासनाकडनं भेटत आहे. लाडकी बहीण योजना हे मॅक्सिमम आपण बघा तर रुरल एरियामध्ये जास्ती लोकांना त्याचा फायदा भेटलाय. आणि सगळ्यात मोठं जे काम सरकारने केलं आहे ते